कळंब गावातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने गावातील मध्यवर्ती ठिकाणी शिवस्मारक उभारले आहे। या स्मारकाचे लोकार्पण सर्व जाती धर्माच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद थोरवे तसेच सरपंच प्रमोद कोंडिलकर यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले। गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेले हे शिवस्मारक आकर्षक व भव्य स्वरूपाचे आहे। उंच चौथऱ्यावर बांधलेल्या या स्मारकासमोर सुंदर पायऱ्यांची रचना करण्यात आली असून पायऱ्यांवर फुलांच्या पाकळ्या आणि केशरी पांढऱ्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती। स्मारकाच्या वर कमानीच्या आकाराचा सुंदर मंडप उभारण्यात आला असून रंगीबेरंगी रोषणाई व झुंबरामुळे रात्रीच्या प्रकाशात स्मारक अधिकच देखणे दिसत होते। मंडपाच्या माथ्यावर भगवा ध्वज दिमाखात फडकत होता। मंडपाच्या मध्यभागी सिंहासनावर विराजमान असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली असून उपस्थितांनी मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। ग्रामस्थांच्या एकजुटीने उभारण्यात आलेले हे शिवस्मारक कळंब गावासाठी प्रेरणादायी ठरणार आहे। त्याचवेळी कळंब गाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कळंबचे अध्यक्ष रवींद्र हरिश्चंद्र बदे, उपाध्यक्ष धनंजय दत्तात्रय गवळी तसेच पोलीस पाटील अश्विनी अरुण बदे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मानकामे, ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश बदे यांची उपस्थिती होती। तसेच मंडळाचे सदस्य श्रीकृष्णा बदे, नामदेव बदे, शिवराम बदे, अरुण नामदेव बदे, युसुफ बोंबे, फाईक खान, शाहिद मस्ते आणि कळंब ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।